शिवसेना आमचा मित्रपक्ष असून तो मजबूत व्हावा यासाठी भाजपा ठामपणे पाठीशी आहे। भविष्यात सर्व घटक पक्षांसह महायुती अधिक भक्कम होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। सत्ताधाऱ्यांमधला एक घटक पक्षातले 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात असा आरोप शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता। त्यावर विधानभवन परिसरात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत होते। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळेल। विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती यांना आहे। यावर ते निर्णय घेतील। मात्र संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यापेक्षा 46च आमदार का निवडून आले याचं आत्मचिंतन करावं असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। त्यांनी आज विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। पुढच्या 4 वर्षानंतर त्यांनी हा प्रयत्न करावा, कारण संख्याबळ स्वतःकडे किती आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले 46च का आले आणि आपला विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे। प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।